नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मनोज देवानंदजी कायंदे सिंदखेड राजा मतदारसंघात यंदा या नावाचा झंझावात बघायला मिळाला। जायंट किलर ठरलेले मनोज कायंदे ज्यांनी माजी आमदार आणि माजी मंत्री अशा दोन नेत्यांना धूळ चारत विजय संपादन केलाय। मैदानात असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार व मंत्री राहिलेल्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना पराभूत करत त्यांच्या 25 ते 30 वर्ष सत्ता असलेल्या गडाला सुरुंग लावत मनोज कायंदे आमदार झाले। तरुण आणि स्थानिक आमदार मतदारसंघाला मिळाला, त्यामुळे जनता देखील खुश आहे। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ म्हणजे सिंदखेड राजा तालुका आणि देळगाव राजा तालुका मिळून बनलेला मतदारसंघ। त्या दोन्ही तालुक्यातील अंदाजे 150 ते 200 गावं असतील आणि त्यामुळे सिंदखेड राजा शहराला नेहमी गृहीत धरलं जायचं। अख्खं सिंदखेड राजा शहर जरी विरोधात असेल, सिंदखेड राजा शहरातील मतदार जनता जरी विरोधात असेल तरी सुद्धा निवडणूक जिंकण्याचं गणित भूतकाळात नेते मंडळी जुळवून आणत होती। मात्र यावेळी सिंदखेड राजा शहरातील मतदान हेच टर्निंग पॉइंट ठरलं। शहरातील मतदारांनी मनोज कायंदे यांच्या घड्याळीला 4703, शशिकांत खेडेकर यांच्या धनुष्यबाणाला 2230 तर राजेंद्र शिंगणे यांच्या तुतारीला केवळ 1924 एवढंच मतदान दिलं आणि जवळपास जेवढे मतं सिंदखेड राजा शहरातून मनोज कायंदे यांना मिळाली तेवढ्याच मतांच्या फरकानं ते जिंकून आले आहेत आणि त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना सिंदखेड राजा शहराला गृहीत धरून राजकारण करणं भोवलं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। मनोज कायंदे यांच्या वडिलांचं महिन्याभरापूर्वीच निधन झालेलं, निवडणुकीच्या शर्यतीत कुठेच नसताना अगदीच मागे असलेल्या स्थितीत मनोज कायंदे यांना उमेदवारी मिळते। ते काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसला ही जागा सुटण्याची शक्यता धुसर असताना तत्कालीन आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे अजितदादांना सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेतात। राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनं व मतदारसंघात घडलेल्या उलथापालथीमध्ये अचानक उमेदवारीची माळ मनोज कायंदे यांच्या गळ्यात पडते। मनोज कायंदे यांनी उमेदवारी स्वीकारून विकासाची विजन घेऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्यांनी मैदान मारलं। प्रारंभी विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनीच मनोज कायंदे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीत खेळ रचला असा संशय व्यक्त होत होता। पण या सर्व आव्हानांना सामोरं जात मनोज कायंदे यांनी कधीही आक्रमक भाषणबाजी केली नाही किंवा व्यक्तिगत टीकाही केली नाही। त्यांनी विकासाचा मुद्दा ठामपणे उचलला, अतिशय शांतपणे आणि संयमाने त्यांनी ही निवडणूक लढवली। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा असल्याचं एक पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं। या घटनेनं मनोज कायंदे यांचे कार्यकर्ते देखील सुरुवातीला काही काळ निराश झाले, मात्र मनोज कायंदे आणि त्यांच्या टीमनं सकारात्मक ऊर्जा दाखवत त्याच सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून अफवेला प्रभावीपणे उत्तर दिलं। त्यामुळे पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये विश्वासाची लाट निर्माण झाली आणि शेवटच्या 2 दिवसात मतदारसंघात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। मनोज कायंदे यांची एक लाट निर्माण झाली। मतमोजणीच्या दिवशी मनोज कायंदे यांना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडी असताना देखील शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये जबरदस्त मतं मिळवून त्यांनी विजय संपादन केला। त्यात सिंदखेड राजा शहरातील जनतेनं त्यांना जोरदार लीड मिळवून दिला। त्यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना पराभूत करत सिंदखेड राजा मतदारसंघात विजयी झेंडा फडकवला। नवख्या मनोज कायंदे यांच्या या विजयामध्ये त्यांचे सामाजिक पाठबळ आणि प्रामाणिक प्रतिमा खूप महत्त्वाची ठरली। टीकाटिप्पणी किंवा व्यक्तिगत आरोपांच्या मार्गाने न जाता सकारात्मक राजकारणाच्या जोरावर निवडणूक जिंकणं शक्य आहे हे त्यांनी दाखवून दिलं। आता महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर कायंदे यांच्यावर सिंदखेड राजा मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी असणार आहे। जनतेचा विश्वास सार्थ ठरवून त्यांना हे दाखवून द्यावं लागेल की तरुण नेतृत्वही राजकारणात सकारात्मक बदल घडवू शकते। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल फक्त एक विजय नाही तर राजकारणात प्रामाणिकपणा, विजन आणि मेहनत किती महत्त्वाची असते याचा धडा आहे। मनोज कायंदे यांचं नेतृत्व बुलढाणा जिल्ह्यासाठी हे नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे आणि असा आगळावेगळा विजय त्यांनी खेचून आणल्यामुळे मतदारसंघामध्ये त्यांची देखील प्रचंड वाहवाही होते आहे। तुम्हाला काय वाटतंय या विजयावर? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।